पण 6 तासचा प्रवास झाला आणि इथून आता दर्शन झाल्यानंतर परत 6 तासचा प्रवास आहे आमचा रिटर्न वापसीचा. तर तो पण मी काही शूट करणार नाही. तर आता येते फॅमिली आमची, अजून अर्धी फॅमिली मागे, अर्धी फॅमिली पुढे आणि इकडं आपलं भोले बाबांचं मंदिर ओंकारेश्वराचं. तर मित्रांनो धावपळ बघू शकता किती जोरात पळू राहिलो आम्हीचे शेवटचे दर्शन आहात मंदिराचे. जेव्हापासून तो आलाय तेव्हापासून शिंकूर जायला शेंबड्या. आता आम्ही आलोय इंदिरा डॅम जो होता तो आता पार केलेला आणि इथून 62 किलोमीटरवर ओंकारेश्वर मंदिर आहे. जय श्री महाकाल मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, आजच्या नवीन एपिसोडमध्ये. तर मित्रांनो आज आलेलो आहे आपण श्री क्षेत्र कुबेरेश्वर धाम या ठिकाणी. तर मित्रांनो आज म्हणजे बऱ्याच दिवसापासून आपला प्लॅन झालेला होता की कुबेरेश्वर धामला यायचं, तर आपला प्लॅन जमत नव्हता. तर आज फायनली फिक्स झालेला आहे कुबेरेश्वर धामला यायचा प्लॅन आपला आणि आलेलो आहे. आणि एकदम जवळचं असं मंदिर आहे आणि एकदम मोठं पटांगण आहे, या मंदिराचं प्रांगण आहे. तर अजून मंदिरात गेलेलो नाही आम्ही दर्शन करायला, कारण की घरचे ते पूजा पाठ करू राहिले, त्याच्यामुळे आपण पण अजून मध्ये दर्शनाला गेलो नाही. ती त्यांची पूजा झाल्यानंतर लगेच आपण दर्शनाला जाणार आहे आणि मंदिराचे मी खूपच म्हणजे चांगले सिनेमॅटिक शॉट्स काढायचा प्रयत्न करणार आहे. आणि मंदिर अजून कन्स्ट्रक्शनमध्ये, तर आपल्याला काही ठिकाणी जाता येणार नाही म्हणजे ती गुफा आहे त्या ठिकाणी जाता येतं का नाही ते पण नाही सांगता येऊ शकत, कारण की तिथं पण कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे. तर असो, तर आता आलेलो आहे तर व्हिडिओ पण बघत मित्रांनो खूप मजा येणार आहे. आणि खूप दिवसानंतर तुम्हाला आपल्या या चॅनलवर बाहेरच्या ट्रॅव्हल सिरीज बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ पण बघत मित्रांनो, तर चला आजची व्हिडिओ सुरुवात करूयात. तर मित्रांनो आता घरचे करू राहिले पूजा, तर मी तुम्हाला ती पूजा पण दाखवतो आणि मध्ये मंदिरात गेल्यावर मंदिरातले काय मंदिर बघण्यासारखं ते पण मी दाखवतो. तर चला जातो आता. आता आपण डमरूवा जाणार आहोत. येत काही नाही बोलता मी नेट नाही घातलं. येत असं थांबा रे. तर मित्रांनो मी आज तुम्हाला डमरू वाजवून दाखवणार आहे. छोटा डमरूवाला वाजव. तर मित्रांनो या ठिकाणी गुफा बनवण्यात येते, म्हणजे महादेवाची पिंड पण बनवण्यात येते. तर ते पण अंडर कन्स्ट्रक्शन आहे, कारण की अजून कन्स्ट्रक्शनचं काम चालूच आहे, ते पण बंद करण्यात आलेलं आहे. तर तिथं जायचं, तिथं आपण जाऊयात काउंटरवर, तिथं बघूयात जाता येतं का नाही, आपण ते पण विचारून बघूयात. जाता आला तर एकदम मस्त मजा येईल आणि व्हिडिओमध्ये पण दाखवायला तुम्हाला वाटेल चांगलं. आणि मंदिर पण थोडंफार काम चालू आहे आणि इकडं विष्णू भगवानांची एकदम मस्त अशी प्रतिमा आहे. त्याच्यानंतर इकडं प्रभू श्री रामचंद्र भगवान ते गंगेवर म्हणजे गंगा नदीवरनं जात होते, तो पण क्षण दाखवण्यात आलेला आहे. जेव्हा प्रभू श्री रामचंद्र भगवान वनवासमध्ये जात होते तेव्हाचा हा क्षण आहे. आणि मंदिर ते एकदम जबरदस्त बनवण्यात आलं आहे, जसं नेपाळचं पशुपतीनाथ मंदिर आहे तसंच त्या टाईपचं मंदिर बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो तिथली पूजा वगैरे झाली आणि आता आम्ही चाललोय मेन मंदिरामध्ये. तर मंदिराच्या एंट्रन्सवर उभे आता मध्ये जातो. मध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो कसं आहे मंदिर आतून. तर मराठीमध्ये हा व्हिडिओ कोणी बनवला असेल कुबेरेश्वर आमचा आपण पहिल्यांदा बनवू राहिलो. मधलं दर्शन मी तुम्हाला करवतो आता व्हिडिओचे पण बघा मित्रांनो. चला आलेलो आहे मंदिरामध्ये आणि आता जातोय पाय पडण्यासाठी. हे कुठं गेला तो? पडून गेला का? काय होतं साई? मम्मीकडनं घ्यायचं.
तर मित्रांनो झालं दर्शन आणि एकदम मस्त असं दर्शन झालं आणि आता आम्ही आलो 1 नंबर गेटला. तर 1 नंबर गेटला काय पूजा चालते ते पण मी दाखवतो. तर इथं आहे कंकड शंकर भगवान. तर त्या कंकड शंकर भगवानची इथं पूजा करण्यात येते. तर ते पण मी दाखवतो आता तुम्हाला व्हिडिओ शूट पण बघा मित्रांनो. तर आलो इथं कंकड शंकर भगवानला. हिचा बाय जेव्हापासून तो आलाय तेव्हापासून शिंकूर जायला हां शेंबड्या काय. तर मित्रांनो झालं दर्शन आणि आता आम्ही शोधू राहिलो इथं कंकड भगवान म्हणजेच कंकड में शंकर. इथं मान्यता अशी की इथला जेव्हा पण पहिल्यांदा आपण दर्शनाला येतो तर दर्शनाला आल्यानंतर इथला एक कंकड घेऊन जावं आपल्या घरी. तर आम्ही पण आता तो कंकड शोधू राहिलो. इथला पायंदळी आलेला नाही शोधणार, जमिनीमध्ये खोदून शोधणार पडणार. तर आता खोदू राहिला आमचे ड्रायव्हर नाना. त्याच्याला दाखवतो मी. काढा का रे दगड नाही काढा कुठे मधला तर नसेल ना. तर मित्रांनो एवढे 3 दगड घेतले आम्ही म्हणजेच कंकड भगवान घेतलेले आहेत. तर आता हे घरी घेऊन जाऊ मस्त की देवाला ठेवण्यासाठी. तर आता जातो आम्ही घराकडे रिटर्न म्हणजे घराकडे जाणार आता त्या ओंकारेश्वरला जाईल. आणि या तर मित्रांनो आता आम्ही चाललोय ओंकारेश्वरला. कॅपॅसिटी नाही आहे व्हिडिओ बनवण्याची. आमचे मावशी झोपून गेले आहे आता. हॅलो गाईस. त्यांची पण कॅपॅसिटी नाही राहिली आहे व्हिडिओ बनवण्याची. बरोबर आहे का नाही. तर मित्रांनो आता आम्ही आलोय इंदिरा डॅम जो होता तो आता पार केलेला आहे आणि इथून 62 किलोमीटरवर ओंकारेश्वर मंदिर आहे. तर अजून खूप लांबचा प्रवास आहे आमचावाला. आणि ओंकारेश्वरपासून 309 किलोमीटरवर आमचं गाव आहे म्हणजे मालेगाव. तर आपले मोस्ट ऑफली व्ह्युअर्स आहेत ते मालेगावचे त्याच्यामुळे आपल्याला काही विषय नाही. आणि का हा ओम नर्मदे हर. तर मित्रांनो आलेलो इथं ओंकारेश्वरला दर्शन करण्यासाठी. आणि हा व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू करत आहेत कारण की एनर्जी नाही राहिली आमच्यामध्ये व्हिडिओ शूट करण्याची. तब्बल 6 तासचा प्रवास झाला आणि इथून आता दर्शन झाल्यानंतर परत 6 तासचा प्रवास आहे आमचा रिटर्न वापसीचा. तर तो पण मी काही शूट करणार नाही. तर आता येते फॅमिली आमची अजून अर्धी फॅमिली मागे अर्धी फॅमिली पुढे आहे. आणि इकडं आपलं भोले बाबांचं मंदिर ओंकारेश्वराचं. तर व्हिडिओ शूटमध्ये बघा मित्रांनो. तर चला. तर मित्रांनो धावपळ बघू शकता किती जोरात पळू राहिलो आम्हीचे शेवटचे दर्शन आहात मंदिराचे. एकदम फास्ट पळणं पडू राहिलं आम्हाला. चला चला चला. पार्वती बत्ते हर हर महादेव. आई साहेब